टीआयचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे कारनामे समोर आणले। या अधिकाऱ्यानं सरकारची फसवणूक केली आहे, कर्णबधीर असल्याचं भासवत सरकारला फसवल्याचा आरोप त्यांनी केलाय। आरोपी जितका भ्रष्ट तितकाच अधिकाऱ्यांचा लाडका असतो असा गंभीर आरोपही विजय कुंभार यांनी केलाय। त्यांनी सूर्यकांत येवलेच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केलेत। येवलेवर 14 वर्षांच्या कारकिर्दीत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, तर 3 वेळा निलंबन देखील करण्यात आले। हे येवले 2001 मध्ये त्यावेळेला एमपीएससी घोटाळा गाजला होता, त्याच्यातले त्यांनी अपंग कर्णबधीर म्हणून याच्यामध्ये त्यांनी निवड झालेली आहे। जेवढे पत्रकार माझ्याशी बोलले त्यानुसार तर ते कर्णबधीर वाटत नाहीये, त्यामुळे याचीही चौकशी झाली पाहिजे। या घोटाळ्याशी कोण संबंधित आहे ते आपल्याला माहिती आहे, पण इतरही आणखी किती घोटाळे, त्यांचं नेमकं काय झालं होतं, कुणी त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, या सगळ्याची चौकशी केली पाहिजे। ही चौकशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या देखरेखीखाली केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। कर्णबधीर कोट्यातून पास झालेले 2004 मध्ये नायब तहसीलदार आहेत। हे 2011 उमरखेडमध्ये 10,000 रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली। लाच प्रकरणात 6 दोषारोपपत्र आणि त्यानंतर कोणतीही चौकशी झाली नाहीये। 2014 मध्ये चंद्रपूरच्या सिरोंचात कोतवाल भरतीत प्रत्येकाकडून 2 ते 2.5 लाखांची त्यांनी रोकड घेतली आहे। 2016 मध्ये इंदापूर तहसीलदारपदी असताना 58 सरकारी जमिनीचं अनियमित त्यांनी मोजमाप केलेलं होतं। 2016 मध्ये मंत्रालयातून सेटिंग करत पुणे विभागात त्यांनी बदली करून घेतली। मोमोज हॉटेल घोटाळा प्रकरणात आरोप आहेत, पण त्यावर देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये। तर 2025 मध्ये मुंढवा जमीन घोटाळ्यात ते सक्रिय असल्याचा आरोप आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।